परफेक्ट मेजरमेंटसह लादी पाव कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। जसा बेकरीत मिळतो तसा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा पाव बनवून तयार होतो। घरी आपण असा पाव बनवू शकतो। त्यासाठी काय करायचं आहे ना, एका भांड्यामध्ये 1 किलो मैदा घ्यायचा आहे, त्यानंतर 20 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे, 15 ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि 1 चमचा ब्रेड इम्प्रूव्हर घ्यायचं आहे। आणि मी इथे ना फ्रेश ईस्ट वापरलं आहे, ते 1 किलोला 30 ग्रॅम असं फ्रेश ईस्ट वापरायचं आहे आपल्याला। आणि 50 ml तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि 650 ml पाणी घालायचं आहे, जसं लागेल तसं। नंतर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। मी तर मशीनमध्येच मळून घेतलं आहे। खूप व्यवस्थित मळायचं हे जर हाताने मळत असाल तर। आणि मशीनमधून मळल्यावर पण मी इथे हाताने मळून घेतलं आणि असा गोळा बनवून तो एक 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचा आहे। कारण की कधी कधी काही लोक खूप वेळ ठेवतात, पण मी 15 मिनिटासाठीच ठेवते। 15 मिनिटं झाल्यावरती हा गोळा पुन्हा एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे, खूप जोरात नाही मळायचा, एकदम असा तो थोडासा फुगून रेडी होतो। आणि मग मळून नंतर असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे। मी 60 ग्रॅमचा एक गोळा म्हणजे 60 ग्रॅमचा एक गोळा बनवून घेतला आहे। नंतर मग हे 2 तासासाठी ठेवून द्यायचे बन फुगण्यासाठी। नंतर 2 तास झाल्यावरती हे बन असे रेडी होतात। नंतर 200 डिग्रीला 10 मिनिट्स प्रीहीटिंगला ठेवायचा ओव्हन। नंतर 10 मिनिट्स मी खाली वरती म्हणजे असं 20 मिनिट्समध्ये हे पाव असे बेक होतात, व्यवस्थित रेडी होतात। ह्याच्यावर वरून तेलाचा हात लावायचा आणि मग असे मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे पाव रेडी होतात।